थांब बघतोच कोण आहे. कोण आहे? कोण आहे तिकडे? कोण आहे? तुम्ही मुनीमजी? थांबू काका, हा काय काय अवतार आहे हा? आणि मध्यरात्रीच्या वेळी तुम्ही इथे काय करताय? काय हा सगळा काय प्रकार आहे? काय झालं का तुला? आवाज आला, भूत आलं असेल. ते खोलीतून बाहेर आलं असेल भूत. अरे कोण आहे? नाही ग, अगं ती सकू परसदारी झोपली आहे. ती अंगावर उंदीर गेला असेल ना, मग ओरडली असेल. तू झोप. तुला काय खूळ लागलाय का? अरे बापरे, या आपल्या घरच्या भूताचा आवाज येतोय. म्हणजे वहिनीचाच आवाज येतोय. चला, काहीतरी भानगड झालेली दिसते. चला 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 चला. अय्यो, बेदम बेदम मारलो. छोट्या बालकीन बाईनी बेदम मारलो. कळशीने मारलो. पाप. अय्यो. अगं, इथपर्यंत मजल गेली तुझी? तुला काही लहान मोठं काही कळतं की नाही? ते समोर कोण आहे दिसत नाही? मुनीमचीला मारलंस तू? उद्या आम्हाला मारशील? अरे देवा, म्हणजे ही घरातल्या लोकांना पण मारायला लागली आहे? अहो नाही हो, मी नाही मारलं दामू मामांना. उलट घोगडं घेऊन कोणीतरी आलं होतं. भूतासारखा चेहरा होता. मला धरायला लागले त्यावेळी माझ्या हातातली कळशी अशी आपोआप हवेत उडाली. काय? अय्यो, कळशी कशी उडाली हो? तुम्ही चेटूक करता हो. मामा मामा फक्त बोलता हो. भूत भूत करून माझ्यावर राग काढला हो तुम्ही. अय्यो, डोकं कामातूनच गेला हो. थांबा. आधी मला तुम्ही सांगा, हे बाबाजींच्या सेवकांसारखे कपडे घालून का आलात? आणि या मध्यरात्री इथे काय करताय तुम्ही? रात्रीच्या काळोखात अशा वेशात कोणीही आलं तर मोठी माणसं पण घाबरतील. सकू तर लहान आहे, घाबरेलच ना. खरं सांगा, तुम्ही तिला घाबरवलत की नाही? मध्यरात्रीच्या वेळी इथे काय करताय? रात्रीच्या काळोखात अशा वेशात कोणीही आलं तर मोठी माणसं पण घाबरतील. सकू तर लहान आहे, घाबरेलच ना. खरं सांगा, तुम्ही तिला घाबरवलत की नाही? नाही हो, नाही, मी घाबरवायला नाही आलो. मला बाबाजींनी आदेश दिला म्हणून आलो. अयो, त्यांची आज्ञा आपल्या सगळ्यांना पाळायला पाहिजे हो. काय? बाबाजींची आज्ञा होती? हो. थांबा हो, थांबा, मी दाखवतो. हे बघा हो मालकीनबाई, हे बघा. ते बाबाजींनी सांगितले हो की छोट्या मालकीनबाई एकट्याच आहेत हो, परसदारी बनतो मी. आणि समोर ही झपाटलेली खोली, छोट्या मालकीनबाईंची काळजी म्हणून बाबाजींनी मला हा कोहळा मंत्रून दिला हो. आणि खोलीपाशी मध्यरात्री ठेवून ये म्हणाले हो. पाप. बघितलंस बघितलंस दिगू? अरे बाबाजींना किती काळजी आहे आपली. बाबाजी, पण ही कपाळ करंटी, तिला कुठे परवा आहे? होय हो, ते बाबाजींनी छोट्या मालकीनबाईंची काळजी आहे म्हणून मला इकडे पाठवलं. पण इकडे छोट्या मालकीनबाई घाबरण्यासारख्या करत होत्या हो. आणि त्या विठुरायाचं नाव घेत होत्या हो, म्हणतो मी. अगं औदसे, बाबाजींच्या पायाचं तीर्थ प्यायला पाहिजेस तू. तर तू
त्यांच्या देवदूताला मारतेस? तुम्ही आल्यावर सांगितलं होतं का हे सखूला? अहो नाही यांनी तर तू गप्प बस, गप्प बस. तुम्ही बोला मुनीमजी. अयो, मी छोट्या मालकीनबाईंना सांगितलं होतं की बाबाजींनी कोहळा पाठवला आहे. त्यांना म्हणालो विठुरायाचं नाव नका घेऊ हो, तर त्यांनी कळशीला बदललं हो मला. अयो, तुम्ही आला नसतात ना तर विहिरीतच पडलो असतो मी. पाप नाही, अजिबात नाही. हे सगळं खोट आहे. यांनी ना भूतासारखा चेहरा लावला होता. हे दामू मामा ते मला अगदी नंतर कळलं. आधी भूतवून यांनी मला खूप घाबरवलं. मग आता कुठे चेहरा? तो मुनीमजींनी खाल्ला असेल, हो ना सखू? तू गप्प बस. खोटारडी आहेस एक नंबरची. मुनीमजी, आम्हाला क्षमा करा. अहो, तुम्ही आमच्यासाठी धावून आलात, पण तुम्हालाच मार खावा लागला. याची भरपाई आम्ही नक्की करू. तुम्ही निश्चिंत राहा. आता निघा तुम्ही. नाही हो मालकीनबाई, हा तर तुमच्या मनाचा मोठेपणा हो. पण छोट्या मालकीनबाई वयाने लहान आहेत हो, त्यांना ओरडू नका हो. अयो, मला वाटत ते रेषा ओलांडल्यामुळे बाधा झाली असेल, म्हणूनच छोट्या मालकीनबाई अशा वागतात हो. येतो मी. अयो, कशामुळे का असे ना, पण ही मारहाण करते. हा, अरे हे संस्कार म्हणायचे का? हिच्या माहेरी म्हणे कीर्तन करतात ना, मग मारहाण करायला कोणी शिकवलं हिला? अरे बापरे, आपण जरा सांभाळूनच राहायला पाहिजे. तुझ्यावर भूतानं हल्ला केला तर मारहाणच करशील ना, की मुका घेशील त्याचा? दिगो, काकांशी बोलतोयस, भान ठेव त्याचं. की हिच्या नादी लागून तू पण छछोर झालायस. भाऊजी, तुम्ही काही काळजी करू नका. ती वेळ येणार नाही. त्याआधी सखूच्या मुसक्या बांधून तिला अशी अद्दल घडवते की जन्मभर लक्षात राहील. थांब, तुला रहाटाच्या दोरीला बांधून रात्रभर पाण्यातच ठेवते. चल चल, तू अहो, नाही सासूबाई. चल म्हणते ना, विहिरीकडे चल. नाही, चल, निघ, निघ. सासूबाई, चल. थांबा. थांबा सगळे, ताबडतोब थांबा. खूप झाला, पाणी डोक्यावरून गेले. रोज नवा वाद, नवीन भांडण, कळत झालाय अगदी. सखू, तू तुझा गाठोडा बांधून तयार राहा. उद्याच्या उद्या तुला तुझ्या माहेरी सोडतो, म्हणजे तूही सुटशील आणि आम्हीही सुटू. वा दिगू वा, आज माझा मुलगा शोभतोयस. सुंठी वाचून खोकला घालवलास. ह्या सखून ती रेषा ओलांडली ना, तेव्हापासूनच ह्या घरात हे दुष्टचक्र सुरू झाले. रोज काही ना काहीतरी घडत असतच. अहो काय करताय? आणि असे फेऱ्या काय मारतात यावेळी? बच्चे, मी विचार करतोय की सगळ्या सोंगट्या बरोबर जिथल्या तिथे जागेवर बसतायत, पण ही एकच सोंगटी जागेवर बसत नाहीये. म्हणजे काय? म्हणजे हा दामू मुनीम दिसतो तितका साधा सरळ नाहीये. जितका तो वर आहे ना, त्याच्या 10 पट तो खाली आहे. बाबाजींनी वगैरे त्याला सांगितलं हे खरं आहे, पण काहीतरी पाणी मूर्त आहे तिथे. म्हणजे खरोखर भूत नाहीये ना? मग झालं तर. अरे भूत नाहीये म्हणून तू निश्चिंत झोपतेस काय? उठ उठ. सखू म्हणते की
दामू मुखवटा घालून घाबरवतो, मग त्यामागे दामूचा काय उद्देश आहे? आणि जर बाबाजींनी त्याला सांगितलंय तर मग बाबाजींचा काय उद्देश आहे? सगळेच प्रश्न अनुत्तरित राहतात नाही का? ही सगळी उत्तरं काढून तुम्ही काय त्या महामायेला देणार आहात का? हो, बाबाजींच्या विरुद्ध एक शब्दही ऐकून घेत नाही ती महामाया. हो, ते खरंच आहे म्हणा, पण या मुनिमावर बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. विठुराय, कोणाला त्रास होईल असं वागेल का रे? नाही ना, तुला तरी ठाऊक आहे ना. मग आता कुठे चेहरा? तो मुनिमजीने खाल्ला असेल. खरंच रे विठुराय, दामू बाबांनी घातलेला मुखवटा कुठे गेला? तो जर सापडला ना तर राहुलना पण माझ्यावर विश्वास बसेल. दामू मामा इथून बाहेर आला होता तेव्हा त्याच्या डोक्यावर मुखवटा नव्हता. मुखवटा गेला कुठे असेल? विहिरीच्याच आजूबाजूला असेल. काय ग? परत भूतबीत पाहिलंस की काय? मला कशाला घाबरवतेस ग? असं पळणं बिळणं झेपणार नाही मला. आणि काय ग, मुद्दामून करतेस ना? थांब, सांगते जाऊ बाईंना मी. मुखवट्याचं आत्ताच सांगायला नको, नाहीतर या सासूबाईंना सांगतील. औंधपर्यंत जाणारच नाही ते. किती डांबरट आहेस ग? मला पळायला लावते आणि स्वतः मात्र मक्खासारखी गप्प आहे आणि माझी गंमत बघतेस काय? का वेळ काढूपणा करतेस? तुला जायचंय ना, आवर पटापट. आता मुखवटा वर कसं काढू? काय ग, तू काय जीव बिव देतेस की काय? अगं, एकतर त्या दारामुळे आम्ही आधीच घाबरतो इथे यायला, आणि त्यात जर का तू विहिरीत जीव दिलास तर दुपारी सुद्धा यायला नको इथे. बरं झालं तो दिगुहीला माहेरी सोडून येतोय ते. बाबाजी, काय झालं?
बाबाजी बेदम बेदम कुठला हो मला सकूने कळशीने म्हणतो मी. असं कसं बदलून काढलं हा? तू मी सांगितल्या परमानं केलं नसेल म्हणून. अय्यो तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे केलं हो. 16 आडे तेच केलं म्हणतो मी. ऐक बेमालूम घेतलं हो सोंग म्हणतो मी. अहो भूत बनून तिला घाबरवलं पण तुमच्या शक्ती समोर तिची शक्ती मोठी ठरली हो. आयो ओरडू नका हो बाबाजी. कळशी हवेत उडवून 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 मला मारला हो. बाप अजून दुखते हो अंग म्हणतो मी. धागा कुठाय? आम्ही बांधलेला धागा कुठाय? सुरक्षा कवच कुठं गेलं? तू काढून ठेवलं ना कुठं तरी म्हणून हे असं झालं. हे असं करता तुम्ही. आणि इकडं हात आणि इकडं. हे सुरक्षा कवच काढायचं नाही काय सांगितलं? म्हणून अशा गोष्टी होतात. जा आता दाम्या रान त्या सकूवर नजर ठेव आणि बघ स्वतःला जर एकटं मानलंस तर घाबरशील पण तुझ्या बरोबर मी आहे असं जर मनात ठेवलंस तर माझी भात भीती वाटणार नाही. कळलं काय? जा दाम्या बिंदास जा. सुरक्षा कवच बांधलंय ना आता बिंदास जा. जी बाबाजी जय चिंगरोबा. जय चिंगरोबा. कशी आपोआप हवेत उडत होती अशी कशी उडत होती? मुखवटा मला आवडला दाखवायला हवा म्हणजे ते मला माहेरी पाठवणार नाहीत आणि त्यांचा माझ्यावरचा राग पण जाईल. पण नको कोणी जर हा मुखवटा बघितला तर काढून घेईल. त्यापेक्षा गाठोड्यातच सुरक्षित राहील तो. यावून नाही तेच घेऊन येते. अहो काय? अहो ऐका ना मला काही सबबी नकोय सकू. मी माझा निर्णय बदलणार नाही. अहो तुमचा गैरसमज झालाय हो. ऐका ना परत जरी या ना मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. माझा कसला गैरसमज? जे काही झालंय ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय आणि हे थांबतच नाहीये. एक झालं की दुसरं सुरू. प्रत्येक दिवशी कारणं वेगवेगळी पण वाद भांडणं आरडाओरडा आहेच. नकोच काही ते. अहो ऐका ना दिगो हा आलोच. काय रे आता काय देवानं ताटकळत ठेवणार आहेस? पूजा नाही का करायची? चल. आणि काय रे कोणाशी बोलत होतास? आवाज येत होता. तीच सखू आणि माझा गैरसमज झालाय. बाहेर बोलावत होती. हे ती सगळी धुनभुन पण मी स्पष्ट सांगितलं. तू सांगितलंस ना? ठीक आहे तू चल पूजेला. तुझे कुठलेच प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. पण डोळ्यात तेल घालून मी लक्ष ठेवणार आहे. काय करू मी?
अहो मुखवटा कसं दाखवू? घाबरू नका, मी सकू. हा तर मुखवटा आहे. अगं खरंच घाबरलो होतो ना मी. हा किती खरा वाटतोय नाही? हेच तर. हो, दामू मामांनी हा मुखवटा घातला होता काल. हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते हो मी सकाळपासून. दिवसा उजेडी माझ्या एवढा पुरुषासारखा पुरुष घाबरेल, रात्रीच्या अंधारात तुझी एवढी लहानगी घाबरली, त्यात नवल काय? तेच सांगत होते हो मी. मुद्दामून नाही ओरडले, दामू मामांनी घाबरवलं म्हणून ओरडले. मी काल जे वागलो ते अत्यंत चुकीचं वागलो. मला माझ्याच वागण्याची लाज वाटते आता. मी तुला माहेरी सोडून येतो असं सांगितलं. असं करायला नको होतं. मी तुझ्यावर विश्वास दाखवायला हवा होता. मी अजूनही माझी चूक सुधारू शकतो. दामू काका, असंच करते म्हणजे आऊंचा माझ्याबद्दलचा राग निवळेल आणि खरं काय ते कळेल. मुखवटा आणतेच. देवा, आज पूजेत लक्ष का लागत नाहीये? काही कळत नाहीये. काय शोधतेस ग? काही नाही. काही शोधत नव्हतीस? मला वाटलं तू याला शोधतेस.